स्थानिक विश्रामगृह तिवसा येथे तिसरी आघाडी बैठक संपन्न झाली आहे। यामध्ये राजकीय पक्षाचे पुढारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, भूषण यावले, हेमंत बोबडे, विलास वावरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड महादेव गारपवार, काँग्रेस सुभाष खांडेकर, कॉम्रेड विठोबा लोणारे, तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे काँग्रेस प्रकाश सोनवणे, चंद्रकांत वडसकर, राजा बाबुडकर, जितेंद्र कोरडे, प्रहार संघटनेच्या वतीने सुरेंद्र देवगडे, सरपंच मोजरी, प्रवीण केने, वंचित बहुजन आघाडीचे सारंग पाटील, प्रदीप गवई, चंद्रराव मनोहर, शेखर मुंद्रे, रिपाई गटाचे सिद्धार्थ मुंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गट, दिलीपराव भुयार, दीपक चोरे, दिवाकर माहुरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रहीम शहारा, शिवसेना शिंदे गटाचे राहुल लांजेवार, शैलेश टाके उपस्थित होते। स्थापन झाली आहे ते भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस सोडून सर्व राष्ट्रीयकृत पक्ष, यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी, प्रहार संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट यांना सर्वांना घेऊन तिवसा तालुक्यात आम्ही तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे। उद्दिष्ट एकच आहे, येणारी जी संभाव्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे त्यामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन लढण्याचा आमचा एक मानस आहे। एक प्रायोगिक तत्वावर म्हणून आम्ही एक बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून तिवसा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जी काँग्रेस सत्तेवर होती आणि एका वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये जे अंतर्गत कलह चालू आहे त्यांना एक लोकांना विकल्प म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही सोबत लढणार असल्याचा मानस या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून आम्ही एक व्यक्त केलेला आहे। आणि यामध्ये या तिन्ही जिल्हा परिषद आणि 6ही पंचायत समिती आम्ही लढणार आहे आणि विजय प्राप्त करणार आहोत।